कोल्हापूरच्या नांदणी गावातील जैन मठ एक धार्मिक स्थळ, तर तिथली महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण गावकऱ्यांच्या श्रद्धेशी आणि भावनांशी जोडली गेली होती। गेल्या 33 वर्षांपासून मठात सांभाळली जाणारी ही हत्तीण गावकऱ्यांसाठी फक्त एक प्राणी नसून त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग बनलेली होती। मिरवणुकीत सहभागी होणारी, धार्मिक विधींना उपस्थित राहणारी आणि गावकऱ्यांच्या मनामध्ये स्थान मिळवणारी माधुरी ही नांदणीची ओळख बनली होती। परंतु पेटा इंडियाने तिच्या आरोग्याबाबत तक्रार दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तिला गुजरातमधील रिलायन्सच्या वनतारा प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश दिला। सुप्रीम कोर्टानेही हा निर्णय कायम ठेवला आणि 29 जुलै 2025 रोजी माधुरीला गुजरातला पाठवण्यात आलं। मात्र या निर्णयाने कोल्हापूरच्या जनतेत मोठा असंतोष पसरला आणि त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काही पावलं देखील उचलली। अंबानींच्या जिओ, रिलायन्स मॉल आणि पेट्रोल पंपावरती बहिष्कार टाकण्याची मोहीम चक्क त्यांनी हाती घेतली। कोल्हापूरकरांच्या भावना आणि त्यांच्या आंदोलनाची माहिती आणि या सगळ्याचा अंबानींच्या कंपनीला बसणारा फटका काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। 29 जुलै महादेवीच्या निरोपाची रात्र कोल्हापूरकरांसाठी अत्यंत भावनिक होती। 10,000हून अधिक गावकऱ्यांनी तिला निरोप देताना अक्षरशः रडू कोसळलं। गावातून तिची मिरवणूक काढण्यात आली। फुलांनी सजवलेल्या वाहनातून तिला फुलांचा हार घालून तिच्या भोवती प्रार्थना करून तिची भावनिक अशी विदाई झाली। मात्र या भावनिक क्षणाला हिंसक वळण लागलं आणि काही आंदोलकांनी वाहनावरती दगडफेक केली आणि त्यामुळे पोलिसांना तिथे लाठीचार्ज करावा लागला। यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आणि 80 जणांवरती गुन्हे दाखल झाले। या घटनेनं गावकऱ्यांचा राग आणि दुःख आणखी वाढलं आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आता आंदोलनाची वाट निवडलेली होती आणि कोल्हापूरच्या जनतेनं आपला राग आणि दुःख शांततेनं व्यक्त करण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करत रविवारी 3 ऑगस्ट 2025 रोजी नांदणी ते कोल्हापूर कार्यालयापर्यंत 45 किलोमीटरची सौम्य पदयात्रा आयोजित केली। या पदयात्रेमध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले, तर धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी याचं नेतृत्व सुद्धा केलं। तर या आंदोलनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदन सुद्धा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अवघ्या 24 तासात 2,04,421 लोकांनी या निवेदनावरती स्वाक्षऱ्या केल्या आणि हा फॉर्म स्पीड पोस्टाद्वारे राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवण्यात आला। सतेज पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितलंय की ही स्वाक्षरी मोहीम 1 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपासून सुरू करण्यात आलेली होती आणि 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नांदणी इथं हा फॉर्म पूजन करून राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलाय। तर या पदयात्रेनं आणि स्वाक्षरी मोहिमेनं कोल्हापूरकरांच्या जनतेची एकजूट आणि त्यांच्या भावनांची तीव्रता दाखवून देण्यात आली। ही केवळ माधुरीच्या परत येण्याची मागणी नाहीये, तर त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला मिळालेल्या धक्क्याविरुद्धचा लढा असल्याचं लोकांनी यावेळी म्हटलंय। एवढंच काय, तर कोल्हापूरच्या जनतेनं आपला राग आणि असंतोष व्यक्त करण्यासाठी रिलायन्स वरती बहिष्कार टाकण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय। नांदणी शिरोळ तालुक्यातील हजारो जिओ ग्राहकांनी अवघ्या 18 तासामध्ये आपले सिम कार्ड एअरटेल मध्ये पोर्ट केलेत, तर काहींनी जिओचं सिम कार्ड तोडून टाकलंय आणि त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल केलेत। तर त्यांनी रिलायन्सच्या सर्व सेवांवरती बहिष्कार टाकण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला दिसलाय। तर काही स्थानिक जिओ पेट्रोल पंपावरती पेट्रोल न भरण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि यामुळे पोलिसांना बंदोबस्त सुद्धा वाढवावा लागतो। तर सोशल मीडियावरती बॉयकॉट जिओ आणि ब्रिंग बॅक माधुरी हा हॅशटॅग सुद्धा ट्रेंड करतोय। लोकांनी आपल्या पोस्टद्वारे रिलायन्सच्या उत्पादनांवरती आणि सेवांवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन सुद्धा केलंय। तर एका कोल्हापूरकरांनं मी नायरा पेट्रोल पंपावरती डिझेल टाकतो, इतर कुठे मी पेट्रोल टाकेन पण जिओ पंपावरती टाकणार नाही असं कॅप्शन लिहून एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केलाय। तो जिओ पेट्रोल पंपावरती पेट्रोल न टाकता गाडी ढकलत पुढे नेतोय हे या व्हिडिओमध्ये दिसतंय। तर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल सुद्धा झालाय। तर काही लोकांनी याचं समर्थन सुद्धा केल्याचं दिसतंय। तर या सगळ्यामुळे आणि या बहिष्कारामुळे रिलायन्सच्या स्थानिक व्यवसायावरती मोठा परिणाम झाल्याचं सुद्धा दिसून येतंय। तर या लोकांच्या रागाला सामोरं जावं लागत असल्यामुळे रिलायन्स वनतारा प्रकल्पाने सुद्धा याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली की त्यांनी सांगितलंय की त्यांनी सर्वतोपरी मंडळ, उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलंय। त्यांनी माधुरीसाठी वैयक्तिक आहार, वैयक्तिक देखभाल आणि तिच्यासाठी विशेष व्यवस्था केल्याचं सुद्धा सांगितलंय। वनताराचे सीईओ विहान कर्णी यांनी कोल्हापूरच्या जनतेला मेसेज देताना म्हटलंय की नैतिक आणि कायदेशीर प्रक्रियेचा त्यांनी आदर करावा। तर वनताराने एक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध केला ज्यामध्ये माधुरीसाठी केलेल्या व्यवस्था आणि सोयी सुविधा दाखवण्यात आल्या। यात त्यांनी जनतेला आवाहन केलंय की त्यांनी या प्रक्रियेला समजून घ्यावं आणि प्राणी कल्याणासाठी प्राधान्य द्यावं।
पण मात्र कोल्हापूरच्या जनतेचा राग काही कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसून आलंय। तर या प्रकरणात स्थानिक सरकार आणि मंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा दिसतंय। त्यांनी रिलायन्स आणि मठ यांच्यामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून दोन्ही बाजूंच्या भावनांचा आणि कायदेशीर बाबींचा विचार होऊ शकेल। तर अशा या प्रयत्नांमुळे काही कोल्हापूरकर आणि नांदणीवासियांच्या मनामध्ये अजूनही आशा मात्र निर्माण झाली आहे की माधुरी ही परत येईल। कोल्हापूरच्या जनतेचा राग आणि त्यांची मागणी अजूनही कायम आहे। तर माधुरीच्या या प्रकरणाने प्राणी कल्याण, धार्मिक भावना आणि कॉर्पोरेट जबाबदारी यांच्यातील एक नाजूक संतुलनाचा प्रश्न सध्या उपस्थित झाला। कोल्हापूरच्या जनतेसाठी माधुरी ही एक फक्त काही हत्तीण नव्हती, तर त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा ती भाग होती। दुसरीकडे रिलायन्स वनतारा हा प्राणी कल्याणासाठी समर्पित प्रकल्प आहे, जो कायदेशीर आदेशांचं पालन करतोय। या दोन्ही बाजूंमध्ये प्रश्न हा आहे तर तो कायद्याचा आणि नांदणीकरांच्या भावनांचा। तर या प्रकरणाच्या आणखी काही अपडेट्स येत आहेत, त्या तुम्हाला आम्ही नक्कीच कळू। या संपूर्ण प्रकरणाबद्दलचं पण तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही हा व्हिडिओ story.com फेसबुक किंवा इन्स्टा पेजवरती बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा, आणि जर तुम्ही हा story.com युट्यूब चॅनलवरती बघत असाल तर युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।